नमस्कार. मी राहुल कुलकर्णी. श्री उद्धव ठाकरे यांचं एक वक्तव्य चर्चेत आहे. ते काल असं म्हणाले, ज्यावेळेला इंडिया आघाडीची बैठक झाली आणि माझ्या मते विधानसभा निवडणुकीच्या वेळेलाही त्यांचा हा भाव होता, की महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री पदाचा चेहरा कुणीतरी ठरवला पाहिजे. पण अर्थात त्यावेळेला काँग्रेस पक्षामध्ये जवळपास सगळ्याच मोठ्या नेत्यांना आपणच मुख्यमंत्री होऊ अशी पूर्ण खात्री होती आणि त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या त्या मागणीकडे कुणी लक्षच दिलं नाही. आणि नंतरची बजबजपुरी म्हणजे जागा वाटप इतकं दीर्घकाळ आघाडीतलं चाललं. काही ठिकाणी तर हे मैत्रीपूर्ण वगैरे लढती केल्या आणि जे व्हायचं त्यांचं ते झालं. आता इंडिया आघाडीचा जो कॉन्टेक्स्ट आहे, उद्धव ठाकरे यांचं असं मत आहे की पंतप्रधान पदाचा उमेदवार ठरवला पाहिजे. ह्या देशाचा इतिहास स्वतंत्र पार्टीपासून, लोहियापासून, जयप्रकाश नारायण यांच्यापासून एकच एक राहिलेला आहे आणि तो बहुतांशी अँटी काँग्रेस होता. त्याच्यामध्ये जनता दलाच्या वेळेला तर काँग्रेस पण म्हणजे भाजप पण त्याच्यामध्ये त्यावेळेचा जो त्यांचा पक्ष होता जनसंघ तो सामील झाला होता. या वेळेला माझ्या मते उद्धव ठाकरे यांचं म्हणणं 100% बरोबर आहे, पण त्याला एक वेगळी जोड द्यावी लागणार आहे आणि ती आहे व्यक्तिमत्वाची. म्हणजे भारतीय जनता पार्टीला विरोध करण्यासाठी कदाचित जनता पक्षासारखा एखादा प्रयोग आणि श्री नरेंद्र मोदी यांना विरोध करण्यासाठी तेवढाच सक्षम चेहरा ही आता गरज आहे. हे जे मी काय म्हणतोय हे तुम्हाला समजून घ्यायचं असतं ऑब्व्हियसली हा तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहाच. चॅनल तुम्ही मोठ्या संख्येने सबस्क्राईब करत आहात त्याबद्दल थँक्यू. पण आता उद्धव ठाकरे यांच्या ह्या बोलण्याकडे उद्धव ठाकरे हे महाराष्ट्रातल्या एका संकुचित झालेल्या प्रादेशिक पक्षाचे नेते आहेत म्हणून त्याकडे दुर्लक्ष करावं अशी परिस्थिती नाही, विशेषतः बंगालनंतर विरोधकांना हे लक्षात आलं असेल की भारतीय जनता पार्टी साम दाम दंड भेद आता जे टीएमसी मध्ये सुरू आहे, मी अतिशय बारकाईनं बघतोय की जो पॅटर्न महाराष्ट्राचा होता तोच त्यांनी तिथे राबवला आणि भारतीय जनता पार्टी आपल्या राजकारणासाठी कोणत्याही थराला जाऊ शकते हे अनेक वेळेला दिसलेलं आहे. म्हणजे ते ज्या पक्षाच्या विरोधात आता आहेत इंडिया आघाडीवाले, तो पारंपरिक पक्ष नाहीये. तो काय अटल बिहारी वाजपेयी आणि अडवाणींच्या काळातला भाजप नाहीये. आत्ताचा भाजप हा अनेक अर्थाने वेगवेगळा आहे. म्हणजे त्याच्यात जेवढ्या नकारात्मक बाजू आहेत तेवढ्याच सकारात्मक आहे. सगळ्यात मोठी सकारात्मक बाजू काय असेल तर देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देश अनेक वेळेला पायाखालून घातलेला आहे. नरेंद्र मोदी यांचा 1991चा एक व्हिडिओ मी अनेक वेळेला तो रेफर करायला सांगतो लोकांना, की ज्या वेळेला ते 84च्या राजीव गांधी यांच्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीबद्दल बोलत असताना अमेरिकेतनं नव्या तंत्रज्ञानाची ग्वाही देत होते. सो नरेंद्र मोदी यांना केरळमध्ये गेल्यानंतर काय बोलायचं, काश्मीरमध्ये गेल्यानंतर काय बोलायचं, पंजाबमध्ये काय करायला हवं, नॉर्थ ईस्टमध्ये काय करायला हवं, हा जो संघ विचारधारेतल्या अनेक मंडळींचा स्वभाव आणि भाव असतो की ते दीर्घकाळ तिथे व्यतीत करतात, तर असा त्यांचा एकूण औरा आहे. त्याचबरोबर नरेंद्र मोदी यांच्याबद्दल अरे बाबा ह्या व्यक्तीला काही वैयक्तिक स्वार्थ नाही आहे, हा व्यक्ती पूर्णपणे देशप्रेमानं उत्स्फूर्त भरलेला आहे वगैरे असं मानणाऱ्यांची एक मोठी फळी पण आहे. ज्या वेळेला तुम्ही पंतप्रधान पदाचा पॅरलेल उमेदवार द्यायचा असं म्हणता, त्यावेळेला या क्षणाला इंडिया आघाडीमध्ये असं आहे कोण? ऑब्व्हियसली माझ्या मते श्री राहुल गांधी यांच्यामध्ये ती क्षमता आहे. स्पेशली भारत जोडो यात्रा केल्यानंतरचं जे ट्रान्सफॉर्मेशन आहे राहुल गांधींचं आणि अनेक आंतरराष्ट्रीय मुद्द्यावरती राहुल गांधी यांचं आकलन बऱ्याच जणांना पटतं आहे. पण आता राहुल गांधी यांच्या भोवतीच्या मर्यादा पण लक्षात घेतल्या पाहिजेत. एक तर डायनेस्टी पॉलिटिक्स, मुळापासून राजकारण समजून घेण्याची, काहीतरी फार त्रयस्थपणे राजकारण करण्याची वृत्ती आणि राजकारणासाठी जी विजूगुषी लागते त्याचा त्यांच्या जवळपास सुद्धा ते गुण त्यांच्यात दिसत नाही. बाकीच्या अनेक मी अनेक वेळेला म्हणते राहुल गांधी मुळात इंग्रजीत विचार करतात. या देशाचा विचार हा हिंदीमध्ये सुरू होतो आणि व्यक्त पण हिंदीमध्ये होतो. पण गिव्हन सिच्युएशन मध्ये राहुल गांधी यांना एक नेतृत्व देऊन जर इंडिया आघाडीतले घटक पक्ष हे त्यांच्या भोवती उभा राहिले तर कदाचित 2019 त्याच्या 14 आणि 14ची जर परिस्थिती फारच वेगळी होती, 24 याच्यामध्ये बरंच अंतर पडू शकतं. आता जनता पक्षाच्या एखाद्या प्रयोगाची ह्या देशाला गरज आहे का? तर गिव्हन सिच्युएशन मध्ये जे केजरीवालचं झालंय, जे ममता बॅनर्जी यांचं झालंय, जे उद्धव ठाकरे यांचं झालंय, तर या सगळ्या नेत्यांनी स्वतःचा अहंभाव दूर करून, कारण जर तुम्ही आणीबाणीच्या काळातले अनेक नेत्यांचे तुरुंगातले अनुभव तुम्ही जर वाचले असतील तर तुमच्या लक्षात येईल की तुरुंग एक अशी गोष्ट होती की त्याने एक प्लॅटफॉर्म मिळवून दिला आणि त्या प्लॅटफॉर्मवरती हे लोक मंथन करत
राहिले संघाच्या कोणत्या बाजूला बाजूला ठेवायच्या, जनसंघाचं काय बाजूला ठेवायचं, समाजवाद्यांनी काय बाजूला ठेवायचं, असं सगळं एकत्रित दीर्घकाळ मंथन झाल्यानंतर जनता पक्षाची निर्मिती झालेली. असा एखादा विचार येण्यासाठी ह्या लोकांना स्वतःला कोंडून घ्यावं लागेल वैचारिक दृष्टी, आणि मग जसा नेतृत्वाला एक सक्षम पर्याय द्यायचा, तसंच राजकीय पातळीवरती सगळे गटतट बाजूला ठेवून, स्वतःचा अहंकार बाजूला ठेवून एक वेगळ्या प्रयोगाची चर्चा होऊ शकते, जे होणं गरजेचं आहे. कारण आत्ताच्या स्थितीमध्ये नरेंद्र मोदी यांची जी लोकप्रियता 2014-2019ला होती, ती मुळातच 2024लाच कमी झाली होती. आता ती बऱ्याच अंशी घसरलेली आहे असं दिसतं आहे. भाजपच्या मंडळीला आवडणार नाही, पण ही वस्तुस्थिती आहे. त्याचबरोबर तेच तेच बोल, म्हणजे आता पाकिस्तान, मुसलमान, वेगवेगळ्या घटकांना नावं ठेवणं वगैरे, ह्या गोष्टीच्या पुढं, अर्थात सगळंच वाईट घडलं असं नाही, इन्फ्राची उत्तम कामं, बऱ्याच सकारात्मक बाबी आहेत त्या सरकारकडे, पण एकूणच जो अँटी इन्कम्बन्सीचा फॅक्टर असतो तो तिथे आहे. आता ह्या सगळ्याची मांडणी केल्यानंतर माझ्या मते ह्याहून सगळ्यात मोठी बाब आहे, जी उद्धव ठाकरे आणि सगळ्या मंडळींनी लक्षात घ्यायला हवी, ती ही आहे की तुमचं पॅरलल दुसरं तुम्ही पर्याय काय देताय. तुमच्याकडे जोपर्यंत भारतीय जनता पार्टीच्या आर्थिक धोरणांना पर्याय नाही आहे, भारतीय जनता पार्टी लेड गव्हर्नमेंटच्या विदेश धोरणाला पर्याय नाही आहे, भारतीय जनता पार्टी चीन बरोबर जे डील करत आहे, पाकिस्तान बरोबर जे डील करते त्याला पर्याय नाही आहे, किंवा देशांतर्गत मुद्द्यांना ते जे काही मुद्दे उपस्थित करतात त्याला तुम्ही पर्याय देत नाही, तोपर्यंत लोक तुम्हाला स्वीकारणार नाहीत. आणि लोकांना नकारात्मक पण आवडत नाही. सतत तुम्ही म्हणजे राफेल काय चौकीदारी चोर आहे, नाही लोकांनी स्वीकारलं. राफेल बद्दल लोकांचा जनमतामध्ये काहीच रिफ्लेक्शन आलं नाही. एकच रिफ्लेक्शन आलं होतं, आणि ते होतं घटना बदलाचं. त्या घटना बदलाच्या रिफ्लेक्शनमुळे भाजप, ज्यांना 400चा पार वगैरे नारा दिला होता, ते 230ला घुटमळले. आजही तशी स्थिती येऊ शकते, पण तुम्हाला मुद्दे शोधायला लागतील, आणि ते नकारात्मक असून चालणार नाही. जर नीटमध्ये गोंधळ होत असेल तर आम्ही हा पर्याय देऊ इच्छितोय. आणि हाच तर नेहमी भाजपचा डाव राहिलेला आहे की ते तुम्हाला त्यांच्या पिचवरती खेळायला भाग पाडतं. आता तुम्हाला स्वतःचा पिच तयार करायला लागेल, त्या पिचमध्ये कन्सिस्टन्सी लागेल. इथे राज आणि उद्धव ठाकरे मुंबई महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर कोणत्याही निवडणुकीमध्ये सहभागी झालेले नाहीत. ते लोकांच्या प्रश्नासाठी, म्हणजे ज्या वेळेला विधानसभा निवडणूक होती त्यावेळेला तुम्हाला दुष्काळ आठवला, त्याच्यानंतर तुम्ही लोकांचे प्रश्न संपल्यासारखी परिस्थिती आहे. आजही महाराष्ट्रामध्ये कांदा उत्पादकाचे प्रश्न, सोयाबीन उत्पादकाचे प्रश्न, आजच्या तारखेमध्ये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ₹1 म्हणजे अनेक कारखान्यामध्ये तर छदाम पण मिळालेलं नाहीये. या ऊस उत्पादकांचे प्रश्न, अशा अनेक बाबी होत्या की ज्याचा तुम्ही उहापोह केलेला नाहीये लोकांमध्ये जाऊन. या कॉन्टेक्स्टमध्ये विरोधी पक्षाचं अस्तित्व सातत्यानं देश पातळीवरती दाखवावं लागेल. माझा मुद्दा एवढाच होता की उद्धव ठाकरे म्हणाले ते बरोबर आहे. तुम्हाला जर नरेंद्र मोदी आणि भाजपला पर्याय द्यायचा असेल तर नेतृत्वापासून सुरुवात करावी लागेल, मतभेद बाजूला ठेवावे लागतील, आणि महत्वाचं म्हणजे सकारात्मकता मांडावी लागेल या देशासमोर. त्याची तयारी आहे तुमची, तर लोक तुमच्याबद्दल विचार करतील. तुमचं काय मत आहे टाका कमेंट बॉक्समध्ये.